शेतकरी कर्जमाफीबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली असून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याची बातमी दिली। पुढील 2 दिवसांमध्ये हे कर्ज माफ होणार असून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सूट मिळणार। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि त्याचबरोबर या कर्जाची रक्कम ही 2 लाखाच्या पुढची आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला। शेतकरी मित्रांनो, मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की जेव्हा ते दुसऱ्यांदा निवडून येतील तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय मांडून महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हलकं केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली असून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। शेतकरी मित्रांनो, हे कर्ज माफ जरी सरसकट होत असलं तरी देखील ठराविक बँकांमधीलच कर्ज माफ होणार। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं आहे त्यावरून तुमचं किती रुपयांचं कर्ज माफ होणार हे ठरवण्यात आलं आहे। जेव्हा ही बैठक पार पडली त्याच वेळी ठराविक बँकांची यादी देखील सरकारकडून करण्यात आली। यामध्ये 10 बँकांचा समावेश आहे। या 10 बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या असून त्या बँकेमधून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार। तर आपण पाहणारच आहोत त्या कोणत्या बँका आहेत, पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे कर्ज काढलं होतं ते कोणत्या अडचणीसाठी काढलं होतं, कोणत्या शेती कामांसाठी काढलं होतं याची माहिती देखील सरकारकडून घेतली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहात का नाही, कारण पुढील 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आताच लक्षपूर्वक ऐका की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणाले आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। कारण 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारकडून फक्त 10च बँकांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणाले। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी राज्यामध्ये अनेक वेळा कर्जमाफीची योजना राबवली गेली आणि बहुतांश वेळा सरसकट कर्जमाफी झाली। कोणताही आर्थिक आधार किंवा तपासणी विना सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळाला होता। मात्र यावेळी सरकारच्या भूमिकेतून महत्त्वाचा बदल यामध्ये करण्यात आला। यामध्ये सरकारी कर्जमाफीसाठी आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार। शेतकरी कर्जमाफी बद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्त्वाची बातमी दिली की यामागील जी भूमिका आहे ती गरजूंना न्याय मिळावा असं त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी सरकारकडून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे। ही समिती शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करून केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र ठरवेल। राज्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये कर्जमाफीची योजना राबवण्यात येणार असून सरसकट शेतकऱ्यांची तपासणी होऊन शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या अटी लावण्यात येणार आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केल्यानंतर महत्त्वाच्या 2 अटी देखील सांगितल्या आहेत। या अटींमध्ये शेतकरी मित्रांनो 2 कागदपत्र देखील मागवली जाणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जी टीम नेमण्यात आली आहे, जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीकडून तुमच्या 2 कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। सरकारकडून जेव्हा 2017 साली कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। पण शेतकरी मित्रांनो, आता जी कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 कागदपत्र मागवली आहेत। यामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी असल्यामुळे सरकारकडून टीम नेमण्यात येणार असून कर्जमाफीच्या कामाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त ठराविक बँकांमधील कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली बँकांची नावे तर आपण पाहणारच आहोत, परंतु 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी तर मिळाली आहे।
राज्य सरकारकडून आजच पार पडलेल्या बैठकीमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तर मिळाली, पण कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 10 बँकांची नावं सांगितली। तर चला पाहूया कोणत्या 10 बँकांमधील कर्ज माफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पंजाब अँड नॅशनल बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला आता सरकारकडून मदत मिळणार। सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज सरकारकडून हलकं केलं जाणार। युनियन बँकेचा समावेश देखील कर्जमाफी होणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून जी बँकांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचा देखील समावेश करण्यात आला। त्यानंतरची पुढील बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक। बँक ऑफ बडोदा मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सवलत मिळणार। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ICICI बँकेमधून कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीचा लाभ मिळणार। ऍक्सिस बँकेमधून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून ऍक्सिस बँकेमधील देखील कर्ज माफ होणार आहे। HDFC बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार आता सरकार कमी करणार। शेतकऱ्यांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मधून कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार आता कमी होणार, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्ज देखील सरकारकडून माफ केलं जाणार। इंडियन बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला देखील 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 10 बँकेमधील कर्ज सरकारकडून माफ करण्यात येणार आहे, परंतु लक्षपूर्वक ऐका की शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला ठेवायचा आहे, कारण या 10 बँकेमधून जरी तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज माफ होणारच आहे, परंतु तुम्ही पात्र देखील ठरायला हवं, कारण पात्र ठरण्यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर तुमच्या शेतीचा 7/12 देखील सरकारकडून तपासला जाणार। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर 10 बँकेपैकी एका बँकेमधून कर्ज काढलं असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेल्या 2 अटीमध्ये बसावं लागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सर्वात प्रथम तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे, त्यानंतर तुमच्या शेतीचा 7/12 देखील मागवला जाणार। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा कर्जमाफीची घोषणा केली त्याचवेळी त्यांनी या 2 कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि या 2 अटी देखील सांगितलेल्या होत्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेचं नाव जर या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला ही 2 कागदपत्र तयार ठेवून कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणं महत्त्वाचं आहे। त्यासाठीच आपण पाहूयात की कोणते आहेत ते 15 जिल्हे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे ज्याचं नाव कृषी मंत्र्यांनी दिलं आहे, ते म्हणजे बीड जिल्हा। तिसरा जिल्हा रत्नागिरी, चौथा नंदुरबार। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता लाभ मिळणार आहे। जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार। नागपूरमधील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ घेता येणार। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार। कर्जमाफीचा लाभ रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार। त्याचबरोबर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता याचा लाभ मिळणार। त्याचबरोबर जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील असाल आणि तुम्ही देखील या 2 अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 बँकांच्या यादीमध्ये तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं नाव असलंच पाहिजे। जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील लाभ घेता येणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा देखील पात्र ठरला आहे। कर्जमाफीची योजना जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील राबवण्यात येणार आहे। कर्जमाफीची योजना जेव्हा 2017 मध्ये राबवण्यात आली होती तेव्हा देखील 48 लाख शेतकरी पात्र ठरले होते आणि आता डायरेक्ट 2017 नंतर 2025 मध्ये ही योजना राबवण्यात येत आहे आणि ती योजना आता अकोला जिल्ह्यामध्ये देखील राबवण्यात येणार। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून सरकारने दिलेला शब्द आता सरकारने पाळला आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार असून सत्तेत असलेल्या सरकारने म्हणजेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे।